पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। अमेरिका इराणमध्ये गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेला संघर्ष संपत नसल्याचं दिसतंय। अमेरिका आणि इराणनं बुधवारी युद्धविरामाची घोषणा झाली। त्यानंतर पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी एक शांततेच्या प्रस्तावावर चर्चा केली। पण पाकची राजधानी इस्लामाबाद इथं झालेली जगातील सर्वात महत्त्वाची राजनैतिक चर्चा अखेरीस कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपली। तब्बल 21 तास चाललेल्या वाटाघाटीनंतरही अमेरिका आणि इराण याच करारावर एकमत झालं नाही। आता पाकिस्तानमधील इस्लामाबादकडे अलीकडे झालेल्या या चर्चांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं। यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर जोरदार निशाणा साधलाय। संजय राऊत यांनी नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी जागतिक स्तरावर सुरू असलेल्या घडामोडींचा संदर्भ देत पाकिस्तानच्या संयमी भूमीचं कौतुक केले। मोदी सरकारच्या होर्डिंगबाजी आणि श्रेयवादाच्या लढाईवरही गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। यासोबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक सल्ला दिला। जगातील सर्वात मोठी घडामोड सध्या सुरू असून सर्वांचं लक्ष तिकडे लागलंय। महायुद्ध संपवण्यासंदर्भात 3 राष्ट्र आणि काही प्रमुख नेते एकत्र आलेत। विशेष म्हणजे त्या प्रसिद्धीच्या साहित्यावर किंवा होर्डिंग्सवर तिकडच्या पंतप्रधानांचे किंवा राजकारण्यांचे फोटो नाहीत, हे पाहून आश्चर्य वाटते। एक आदर्श असंही चित्र आहे। जर अशी एखादी मोठी घटना भारतात घडली असती तर भाजपनं तत्काळ कमळाचं चिन्ह टाकून संपूर्ण देश बॅनरनं रंगवून टाकला असता, स्वतःची प्रसिद्धी करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला असता। पण देश अशा महत्त्वाच्या घडामोडींचं स्वागत करतो, त्यात श्रेयवादाची गरज नसते, असं संजय राऊत म्हणाले। यावेळी संजय राऊतांनी पाकिस्तानच्या भूमिकेचं कौतुक करताना अत्यंत खोचक टीका केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भान ठेवलं पाहिजे। ज्या पाकिस्तानला आपण अनेकदा अशिक्षित किंवा अडाणी म्हणतो, त्या पाकिस्ताननं जागतिक घडामोडींमध्ये भान काय असतं हे दाखवून दिलंय। इस्लामाबादमध्ये झालेल्या चर्चेला त्यांनी राजकीय रंग दिला नाही किंवा त्याचं श्रेयही घेतलं नाही। भारतीय राज्यकर्त्यांनी, विशेषतः मोदींनी पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांकडून हे शिकलं पाहिजे की अशा गंभीर घडामोडींच्या वेळीच स्वतःची होर्डिंगबाजी कशी टाळावी, असा सल्ला संजय राऊतांनी दिलाय।